18 सप्टेंबर. रामरायाला शरण जाऊन त्याची उपासना वाढवावी. एकदा श्री गोंदवले येथील श्रीरामाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना श्री महाराज म्हणाले, मी इकडच्या म्हणजे मुंबई भागाच्या ज्यांना माझी भेट वरचेवर होऊ शकते अशा लोकांना गोंदवल्यास जावे असे म्हटले नसते, पण गोंदवल्यास जा म्हणतो याचे कारण प्रत्येकाने तेथील रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. त्या श्रीरामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच विशेष महत्वाचे काम आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याचा प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळे होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याकरिता श्रीरामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल व शरणागतांचे रक्षण करणे हे श्रीरामाचे ब्रीद असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच व त्याचे काम होईल. चांगला वैद्य कोण की जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खाण्यास देतो व ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी व सशक्त बनवितो. अशी स्थिती त्या श्रीरामाची आहे. म्हणून प्रत्येकाने त्या रामाला एकदा तरी पाहावे असे वाटते. मंदिरामध्ये मुक्त द्वार असावे, पण ते कोणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तेथे उत्तम उपासना चालावी. मंदिर हे नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची व ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढविण्याचा प्रयत्न करा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे, त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. पंढरीचा विठोबा पंढरीस आहे खरा, पण त्याचा प्रकाश सर्व ठिकाणी आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा आहे. तो एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. जय श्रीराम.